पण ठेपे आमचे जेवणाचे नाश्त्याचे हे ठराविक असतात. जसं आता आमच्या महाराजांनी सांगितलं, आमचे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आमचे ठरलेले ठेपे आहेत, जिथे आमचा सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण किंवा रात्रीचा विसावा असे प्रत्येक वर्षी आम्ही त्याच ठिकाणी राहतो. तिथेच आमचे तंबू वास्तव्यात आम्ही तिथे असतो. आणि तुम्ही जे आता कारण वारकऱ्याला असं होत नाही, पण चूक जर झाली त्याच्यात तर हे नक्की काहीतरी वाईट घडतं, हे नक्कीच. सगळेच आता वारकरी म्हणजे दिंडीच्या समूहाने चालणारे, विदाऊट दिंडीने पण चालणारे, एकटे स्वतंत्र चालणारे, अशा वारकऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला सर्व वारकऱ्यांचा असा शब्द दिला जातो. दिंडी माऊलींचा पालखी सोहळा सासवड करून जेजुरीकडे जातोय. मात्र सकाळी म्हणजे पहाटे पासून हे वारकरी जेजुरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेले वारकरी यांच्या जेवणाची व्यवस्था कुठे होत असेल, दिंडी चालक हे नेमके कुठे करीत असतील, यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते प्रत्येकासमोर उपस्थित राहत असावं. मात्र ज्या ठिकाणी व्यवस्था होती त्या ठिकाणी जेवण जवळपास तयार असतं आणि ते चालत चालत ती दिंडी जी आहे ते त्या ठिकाणी थांबते आणि त्याच ठिकाणी वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था असते. आणि जे दिंडी चालक आहेत किंवा ते दिंडीतले वारकरी आहेत ते माझ्यासोबत आहेत. हे नियोजित प्रति दरवर्षी ठरलेलं असतं की ठेपा वगैरे तुमचा बदलतो ते निवास ज्या ठिकाणी सालाबादप्रमाणे ठेपे आमचे जेवणाचे नाश्त्याचे हे ठराविक असतात, मागे पुढे होत नाही. आणि आमच्या दिंडीतर्फे आमच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. कुठल्याही प्रकारचे आमच्या दिंडीमध्ये भिशी किंवा वर्गणी हा विषय नाही. पूर्ण माऊलीच्या सोहळ्यामध्ये अशी एकमेव दिंडी आहे जिचा नंबर आहे 2706. करावे माऊली करावे दिंडी. रजिस्ट्रेशन वगैरे आहे देवस्थानाकडं. रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्या माऊलीच्या समितीकडे आमचा दिंडी क्रमांक आहे 2706. आम्हाला हा नंबर मिळालेला आहे. आणि त्यानंतर ह्या पंक्ती वगैरे कोण देतं मग? आमच्याकडे ह्या पंक्ती वगैरे दिंडीला आमच्या नवी मुंबईमधून जे काय देणगीदार आहेत, मग ते धान्य स्वरूपात असतील, आर्थिक स्वरूपात असतील, वस्तू स्वरूपात असतील, त्या देणगीदारांकडून आम्हाला हे दिंडीच्या करता पंक्ती, दिंडीच्या करता नाश्ता, दिंडीकरता चहा दिला जातो. आणि त्याचा दिंडीची समिती जे आहेत आमचे अध्यक्ष, मार्गदर्शक, गुरुवर्य अध्यक्ष आहेत आमचे हरिभक्तीपरायण सुरेश पाटील वहाळ आणि मार्गदर्शक आहेत हरिभक्तीपरायण गुरुवर्य विलासबाबा तांडेल यांच्या. हे जे ठिकाण जे आहे हे प्रति दरवर्षी ह्याच ठिकाणी थांबतात का तुम्ही? यांच्या मालकाकडून वगैरे काही अडचण नाही या जागा नाही, जसं आता आमच्या महाराजांनी सांगितलं, आमचे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आमचे ठरलेले ठेपे आहेत, जिथे आमचा सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण किंवा रात्रीचा विसावा असे प्रत्येक वर्षी आम्ही त्याच ठिकाणी राहतो. तिथेच आमचे तंबू वास्तव्यात आम्ही तिथे असतो. आणि तुम्ही जे आता प्रश्न विचारलात की पंक्ती दररोजच्या ज्या आमच्या पंक्ती आहेत, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून हे वारकरी निघाले असतात. नाश्त्याची सोय जागेवरच झाली का मध्यंतरी कुठे? बऱ्यापैकी सुरुवातीची जी सोय आहे ती आमच्या मंडळाकडूनच प्रत्येकाला पॅकेट्स दिले जातात आणि मग चहा पाण्याची सोय केली जाते. पुढे काही अंतर चालल्यानंतर काही ठेप्यांमध्ये आमचे देणगीदार ठरले जे आम्हाला नाश्त्या स्वरूपात देणगी म्हणजे देतात, आम्हाला व्यवस्थित नाश्ता देतात. खरं तर आत्ता जेजुरीकडे मार्गस्थ असलेले वारकऱ्यांच्या 3 महिलांचा अपघात झाला. मात्र याच्यासाठी म्हणजे वारकरी म्हणून काय काळजी वगैरे घ्यायला पाहिजे? त्यांनी आपल्या स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठं धोका होणार नाही. असं होत नाही सहसं, कारण वारकऱ्याला असं होत नाही, पण चूक जर झाली त्याच्यात तर हे नक्की काहीतरी वाईट घडतं, हे नक्कीच. वारकरी म्हणजे सगळेच आता वारकरी म्हणजे दिंडीच्या समूहाने चालणारे, विदाऊट दिंडीने पण चालणारे, एकटे स्वतंत्र चालणारे, अशा वारकऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला सर्व वारकऱ्यांचा असा शब्द दिला जातो. दिंडीमध्ये वारकरी चालणं वेगळं आणि वैयक्तिक एकटा चालणं वेगळं. ज्याची बेडिंग किंवा वळकटी स्वतः घेऊन तो डोक्यावर चालतो तो वारकरी असू शकत नाही. पुढे माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालत असतो. शक्यतो दिंडीमध्ये असा प्रकार होत नाही. फक्त वैयक्तिक चाललाय त्याचं मागे पुढे लक्ष नसतं, असं होऊ शकतं, परंतु तो सर्व वारकऱ्यांना कलंक लागतो. खरं तर जे आत्ता अपघात झाला आहे, मात्र ते दिंडीमध्ये असोत किंवा नसोत, मात्र सरकारकडून काय मदत मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे किंवा तुमची मागणी? सरकारने नक्कीच त्यांना मदत करावी. तो एक प्रकारे माऊलीच्या सोबत चाललाय म्हणजे वारकरीच आहे, परंतु सरकारकडून त्यांना काहीतरी मदत मिळावी ही आमची वारकऱ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. खरं तर या वारीच्या वाटेवर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, जेजुरी.